गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मवीर 2 या चित्रपटाचं टीझरचं लॉन्चिंग केलं. मात्र त्या टीझरमध्ये जे डायलॉग आहेत ते आता राजकीय हेतून हे डायलॉग असल्याचं पाहायला मिळतं. बघा, आम्ही सन्मान्य आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत. पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे. आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. आनंद दिघेंच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाची गोष्ट सांगितली आहे साहेबांच्या, हिंदुत्वाची गोष्ट कशात? चित्रपटात. अरे कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आहे. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं. आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, ते का वेगळं हिंदुत्व नव्हतं ना. आनंद दिघे यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, हां, पण टिंबी नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व, असं काही झालं नाही. ह्या वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत, त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाहीत. हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत, भंपक आहेत, बरं का. आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा याआधी निर्माण, जसं काश्मीर फाईल असेल, ताशकंद फाईल असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामात देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तसं तर या पिक्चरमध्ये